यानंतर आज या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आदर्श गावचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवारसाहेब यांचा सन्मान आजच्या कार्यक्रमात ज्यांच्या शुभ हस्ते होतोय ते पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती. यानंतर मी पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आम्हाला करावं. सन्मान झाला आहे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी पद्मश्री पोपटराव पवार साहेब यांचा. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. आज या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार या विभागाचे अध्यक्ष आशुतोष काळे, दादाभाऊ करमकर, प्रोफेसर पवार, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, डॉक्टर अनिल पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले बाळासाहेब घोष, राहुल जगताप, प्रकाश देशमुख, अभिषेक करमकर, अन्य सगळे सरकारी बंधू भगिनी, नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी आज आपण या ठिकाणी आहोत. असा मंगलमय दिवस आहे. सर्व देशामध्ये दिवाळी साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये आपण तुझ्या अस्वस्थ मध्यंतरी महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली, पूर आला आणि कोट्यावधी रुपयाचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. तुझ्यासारख्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि महापूर हा विषय कधी माहीत नव्हता. पण भाषाचे असो, जामखेडचा काही भाग असो, त्याही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आणि लोक अस्वस्थ होते. संकट येतात, पण त्या संकटावर मात करून पुन्हा जायचं असतं. आणि म्हणून आज या ठिकाणचा हा कार्यक्रम करावा करू नये त्याची चर्चा होती. तर मला स्थानिक सरकारांचा संदेश आला की संकट असते तर त्याचा मात करण्याची हिंमत आमच्या सगळ्यांच्यामध्ये आहे आणि त्यामुळं साजर करणारा काळ हा सर्व या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या नवीन वास्तूचं उद्घाटन झालं हे मी या ठिकाणी सांगतो. स्काउट कॅम्प कोच आज या ठिकाणी रयतेच्या धर्माला दाखल एकत्र 1941 साली कवी भागवत असल्याने एक निशाण घेतलं. महाराष्ट्राच्या कानावर शिक्षणाचा प्रसार करायचा आणि आत्मविश्वासानं परिस्थितीला तोंड देईल अशी नवी पिढी ही तयार करायची. आणि ते काम त्यांनी सुरू केलं, अभ्यासक्रमानं केलं आणि त्याचा परिणाम अक्षरशः लाखो मुलं मुली या संस्थेच्या वचवृक्षाखाली जीवनामध्ये यशस्वी झाली. अनेक प्रकारचे कार्यक्रम
आज या ठिकाणी घेतलेले असतात. नवीन आव्हान म्हणजे त्याचा विचार केला जातो. आज आपण बघतो उद्योगधंदे वाढायला लागले. आता सुफ्या आणावं, सुफ्याला औद्योगिक वसाहत झाली आणि त्या औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणारे कष्ट करणारे कामगार स्थानिक आहेत आणि राज्याचे विद्यार्थी त्याचे अनेक आहेत. आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की आज या ठिकाणी हे जे उद्योगाचं केंद्र उभं राहिलं त्या ठिकाणी आम्ही काही ना काहीतरी करू शकतो आणि त्याचं महत्त्वाचं कारण कर्मयोगाने जे डॉक्टर लावलेलं असतं त्याच्या सावलीमध्ये ज्ञान संपादन करण्याची संधी आम्हा लोकांना मिळाली आणि त्यामुळेच या सगळ्या उद्योगामध्ये आत्मविश्वासानं आम्ही काही काम करू शकतो. दिवसेंदिवस बदल होत आहे, नवीन तंत्रज्ञान येतं आणि त्या नवीन तंत्रज्ञानाला सावरण्याची ताकद असते. ही पिढी ही आपल्याला तयार करायची आणि ती करण्याच्यासाठी या संस्थेचा कारभार हा विस्तारित कसा होईल काळजी आपण घेतो. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये लक्ष लावलं. सातारामध्ये कसा झाला तर मला सांगायला आनंद की त्याबरोबर अहमदनगर जिल्हा असा आहे की अहमदनगर जिल्ह्याने कर्मयोगांना या सगळ्या कामात प्रचंड साथ दिली आणि अनेक शाखा आज अहमदनगरमध्ये आहेत. ते शाळेच्या असतील, महाविद्यालयात असतील आणि नगरच्या नेतृत्वाने या कामात संस्थेला अतिशय मदत केलेली आहे. अनेकांची नावं घ्यावी लागतील. कैलास संस्थेत शंकरराव काळे संस्थेचे चेअरमन, अनेक वर्ष त्यांनी संस्थेच्या कामाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. ॲडव्होकेट रावसाहेब शिंदे त्यांनी बरेच वर्ष या संस्थेचं काम, आमचे दादा पाटील कर्जचे अशा अनेक लोक आहेत. या सगळ्यांनी या जिल्ह्यात संस्थेचा विस्तार करण्यासाठी आणि याची प्रत्येक शाखा ही उत्तम कशी राहील यासाठी कष्ट केलेले आहेत. आणि आज तोच विचार घेऊन या जिल्ह्याचं नेतृत्व या क्षेत्रात जे करतात त्या सगळ्यांचं प्रचंड सहकार्य आज रेल शिक्षण संस्थेला होईल. मगाशी बोलत असताना देवींनी सांगितलं की नवीन तंत्रज्ञान हे आपण या ठिकाणी आलं. त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख झाला कृत्रिम बुद्धिमत्ता. आता हा विषय परवलीचा शब्द झालेला आहे. सगळ्या जगामध्ये, लोकांच्यामध्ये, सरकारमध्ये एकच चर्चा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हा मशीनने तयार केलेला माणूस आज लोकांच्या जीवनामध्ये अनेक क्षेत्रामध्ये तो बदल करू इच्छितो, त्यांना मदत करू इच्छितो. आज या कृषी बुद्धिमत्तेच्यामुळं शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल केला जातो. तुम्हाला कधी शक्य झालं तर तुम्ही बारामतीला या आणि बारामतीला कृषी विकास केंद्रामध्ये हे सुरू केलेलं आहे आणि तिथं कृषी बुद्धिमत्ता याचा शेतीला कसा उपयोग करून घेता येईल या दृष्टीनं काही निर्णय घेतलेले आहेत. आमचा अनुभव हा आहे ऊसासारखं पीक 30% पाणी कमी लागतं. ऊसासारखं पीक 30% खर्च कमी लागतं. उत्पादन खर्च कमी
आणि तुम्ही येऊन तिथं बघितल्याशिवाय तुम्हाला खात्री बसणार नाही. आज त्या ठिकाणी साधारणतः जो ऊस तयार झालेला आहे त्याचा टनेज हे साधारणतः 150 ते 155 याच्या आसपास आहे. तुम्ही लक्षात घ्या की देशातील ऊसाची सरासरी 30 टनाची आहे. महाराष्ट्राची 35 ते 40 आहे. काही चांगले शेतकरी असतील ते 80-90 टन उत्पादन घेतात. पण कृत्रिम माध्यमाच्या माध्यमात आपण जर 150 टन हे करू शकता आणि खर्च कमी करू शकतो तर सगळं शेतीचं अर्थशास्त्र बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेतीचं क्षेत्र, उद्योगाचं क्षेत्र, आरोग्याचं क्षेत्र, शहरांच्या नियोजनाचं क्षेत्र या प्रत्येक क्षेत्रामध्ये कृत्रिम उद्योगाचा त्यांनी संस्कार केलेला आहे. आणि हे जगात घडलं आहे त्याची नोंद जगाने घेतली. तशी आमची रयतेचा मुलामुलींचा पर्यंत का जायला नको हा विचार या ठिकाणी व्यासपीठावर बसलेले सगळे रयतेचे सरकारी त्यांनी केला. आणि रयत शिक्षण संस्था अशी एक संस्था आहे की प्रत्येक शाखेमध्ये कृत्रिम गुणवत्तेच्या संबंधीचं ज्ञान हे देण्याच्यासाठी जी सुविधा द्यायला हवी आहे ती सुविधा आज या ठिकाणी उभी केलेली आहे. आणि ती सुदैवानं आज तुमच्या शाखेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल लहान प्रमाणामध्ये. आणि याचा अर्थ एकच आहे की जे बदल येत आहेत ते लोकांचं म्हणून देणं, त्या बदलांच्या संबंधीची आस ही नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण करणं आणि तंत्रज्ञान, विज्ञान याच्यापासून आमची मुलं-मुली यत्किंचित मागं नाही आहेत आणि ती जीवनामध्ये याच्या आधारे यशस्वी हे चित्र आपण संस्थेच्या वतीनं ठिकठिकाणी करतो आहे. त्या दृष्टीनं आज या ठिकाणी काम सुरू होतं. अमेरिका प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्या हे सगळं जे विषय केंद्राची शाखा आहे ती अतिशय चांगल्या दृष्टीनं तुम्ही लोकांनी उभी केली आणि वास्तू बांधली. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं या वास्तूचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आपल्या सगळ्यांची वेगळा घेतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब, खूप खूप धन्यवाद. साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी